सरप्राइझिंग असणार आहे. नेहमी सारखं मेन म्हणजे नेहमी विसरते. खाली आल्यावर गाडी काढल्यावर अरे हे राहिलं, अरे ते राहिलं. आम्ही आलो आहे फायनली. गरम आहे पहिला आता अशा ठिकाणी चाललो आहे, ती जागा बघितल्यावर हिची सगळी झोप उडून जाणार. घेतलं. पण आता मी त्याला एवढ्या बेस्ट जागेवर नेत आहे आणि त्याला अशी मजा येऊन जाणार आहे. प्लेस एक नंबर एक नंबर आहे म्हणजे सरप्राईज वाली एक नंबर प्लेस. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ टुडे. आणि आजचा व्हिडिओ जरासा अजून जास्त स्पेशल आहे, अजून जास्त स्पेशल आणि सरप्राइझिंग असणार आहे कारण दोघांसाठी. टायटलच आहे की सरप्राइझिंग ईच अदर फॉर अ डे. ईच अदर. येस, मी ह्याला सरप्राईज करणार, हा मला सरप्राईज करणार. सो आता फर्स्ट प्लॅन म्हणजे पहिले तर मी हे सांगते की कसं सरप्राईज मध्ये फक्त एक गोष्ट आम्ही काढून टाकली आहे, जी आहे शॉपिंग. अननेसेसरी शॉपिंग आम्ही करणार नाही, आधीच एकमेकांना सांगितलेलं आहे. शॉपिंग करू शकतो आपण, नाही, ते आम्ही नाही करणार. कपड्याची शॉपिंग नाही करणार. कपड्यांची शॉपिंग सोडून बाकी काही पण घेऊ शकतो. हाफ डे, पैसे खर्च करू हाफ डे मी प्लॅन करणार आहे, हाफ डे ही प्लॅन करणार आहे. ते एकमेकांचे प्लॅन आमच्या दोघांना माहित नाही असणार आहे, म्हणून ही आजचा दिवस आमच्या दोघांसाठी सरप्राइझिंग असणार आहे. की आम्ही काय प्लॅन ऑलरेडी प्लॅन करून ठेवलाय, मी ह्याच्यासाठी ऑलरेडी प्लॅन करून ठेवलाय. सो आता आम्ही चाललोय पहिले ब्रेकफास्ट करायला. पण ब्रेकफास्टची प्लेस मला माहिती नाही, कारण मी याला खूप सारे काय काय पाठवून ठेवत राहते. हे खायचंय, ते खायचंय, इथे जायचं, तिथे जायचंय. सो त्याच्यापैकी ह्याने कोणती तरी एखादी छानशी प्लेस शोधली असेल. जरुरी नाही छानशी आहे, ती माझ्यासाठी छान असू शकते. मी सगळ्यात छानच पाठ, पण ते सरप्राईज आहे. पण मला आणि मग त्याच्यानंतर आम्ही अशा ठिकाणी जाणार आहे ज्याच्याबद्दल हिला काहीच आयडिया नाही. फक्त मला माहिती आहे की त्याच्यानंतर पण ह्याचं काहीतरी प्लॅन आहे, पण त्यांनी हे नाही सांगितलं. माझा हाफ डे कम्प्लिटली प्लॅन्ड आहे आणि सेकंड हाफ मला माहिती नाही मी का प्लॅन केलाय. मी केलाय, मस्त प्लॅन केलाय, जे ह्याला आवडतं करायला तेच मी प्लॅन केलाय. सो बघू आता दिवस कसा जाणार आहे. सो कीप वॉचिंग आणि मजा येणार आहे या ब्लॉग मध्ये. लेट्स गो. येस, तू पुढे. प्लॅन नंबर 1 फर्स्ट हाफ. मी एकटीच वरती आली कारण मी माझाच फोन विसरली होती. अभिचा फोन माझ्या हाती होता, मी फोन विसरली. यार पुण्याचा ट्रॅफिक इतका जास्त झालाय, आम्ही इतक्या वेळेस इकडे अडकलोय. आपण पोहोचणार तरी कधी, कमी आहे खाणार कधी, आजच्यापेक्षा. भूक लागली मला. पण आता आजच्या थोडा पेक्षा वेळ कमी की आधी रोजच्या काय पेक्षा? झालं, आता थोड्या वेळ आधी काय झालं, ही गेली होती वरती परत मी घरी. सांगितलं ते, कारण की ही मी माझाच फोन विसरली. माझ्या फोनला स्वतःचा फोन समजून स्वतःचाच फोन विसरून गेली आणि मग कारण म्हणत होती का विसरली. कारण आम्ही याच्या काहीतरी फोनने तर शूट विसरली. करत होतो, तर माझ्या हातात तोच फोन राहिला म्हणून मी विसरून गेली. ठीक आहे, असं होतं. नेहमी सारखं मेन म्हणजे नेहमी विसरते. खाली आल्यावर गाडी काढल्यावर अरे हे राहिलं, अरे ते राहिलं. आमचे नेहमीचे 15-20 मिनिटं अर्धा तास जातात. काय नाही. पण मला आता एक गोष्ट सांग की आपण चाललो कुठे आहे नेमकं? म्हणजे मला असं फक्त टाईप. तुझ्या फेवरेट प्लेस वरच जात आहे. माझ्या फेवरेट. आपण गेलोय का आधी? नाही गेलो नाहीये, पण काहीतरी फेवरेटच आहे. थोडं मला हिंट आली आहे, पण आता जाऊनच बघू की काय आहे. भूक लागली आज खूप. फक्त 5 मिनिटं. लेट्स गो. ते आपण अच्छा तिकडे कंपनीची पार्किंग मध्ये लावला आम्ही. तर आम्ही पोहोचलेलो आहे. आता बघू हिला ही जागा कशी आवडते, तर कशी वाटते. तर नेमकं आपल्याला आपल्या समोर जायचं आहे. एक्झॅक्टली गट्टी चटणी, साऊथ इंडियन. गट्टी चटणी, साऊथ इंडियन. नाईस. चल मग आम्ही पोहोचलो तर आहे फायनली, बट जागा इतकी फुल आहे पण की एक आम्हाला नंबर वेट जागा करायला आहे, मला लागेल. वाटतं. पण हिला खूप आवडली आहे जागा. सो लेट्स सी. आजकाल मला साऊथ इंडियन खाण्याची खूप इच्छा होते. आणि हा मला आमच्या घराजवळ जे युपी आहे तिकडे साऊथ इंडियन खायला खूप आवडते, कारण त्यांची टेस्ट एक नंबर आहे. पण आज तिकडे जर गेलो असतो तर काही सरप्राईज नसतं राहिला, म्हणून साऊथ इंडियन चालू आहे. बट नवीन जागेवर चांगली जागा आहे, तो हिला पण आवडलेली आहे. पण आता आम्हाला वेट करायला लागणार आहे कारण की अवेलेबिलिटीच नाहीये. आम्ही आलो आहे फायनली हिच्या चांगल्या प्लेसवर. हिला खूप जास्त आवडलेला आहे. काय काय खातं आपण सांग. इडली, मेदू वडा आणि हे काय होतं, गार्लिक डोसा. डोसा मला म्हणजे सगळ्यात जास्त चांगला डोसा आवडलेला आहे इथला. नाही डिफरंट आहे रे टेस्ट. डोसा चांगला. डोसा एक नंबर आहे, मला खूप आवडला. डोसा अल्टिमेट. प्लेस पण खूप आवडली आणि मला साऊथ इंडियन खायची इच्छा होती. प्लेस चांगली आहे, इच्छा तू माझी पूर्ण केली आहे. एम्बियन्स चांगला आहे, लोकेशन चांगला आहे, टेस्ट चांगला आहे. मला डोसा आणि इडली एक नंबर वाटते. नाईस. तुझं सरप्राईज मला हे समजलं होतं, हिंट मिळाली होती की साऊथ इंडियन खायला कदाचित जात आहे. ऑब्विसली आपण ब्रेकफास्ट मॅक्झिमम टाइम ब्रेकफास्ट करायला जातो तो साऊथ इंडियन.
जर तुम्ही कोणी पुण्यावरून असाल तर तुम्ही इकडे येऊ शकता. द गट्टी प्लेस इज चटणी. गट्टी चटणी इन बानेर. तिथे येऊन तुम्ही ट्राय करू शकता. अल्टिमेट टेस्ट आहे. आणि स्पेशली गार्लिक रोस्टेड डोसा खूपच मस्त आहे. गरम आहे पहिला घासून मी सांगितलं होतं गरम आहे. पण ठीक आहे, वाव, एक नंबर टेस्ट. आणि- चला मला आता काहीतरी वेगळी गोष्ट ऑर्डर करायची आहे. लगेचच तुम्हाला दाखवतो. नवीन गोष्ट ती आहे ही. सॉफ्टी. वाव. आणि हे थोडी स्पेशल सॉफ्टी आहे. दिस इज फिल्टर कापी सॉफ्टी. आणि ही रोज गुलाबी. सॉफ्ट गुलाबी सॉफ्टी. येस. गुलाबी रोज म्हणजे रोजचं काहीतरी याच्यात. आता ट्राय करते मी. तुला कसं वाटलं? एक नंबर. ह्यांनी try पण केलं. रोज वाला ट्राय कर ना. रोज सॉफ्टी. छान आहे, मला आवडेल. येस. नाईस. वाव. आता आम्ही चाललोय नेक्स्ट डेस्टिनेशन साठी, पण मी अशा इतकं जागेवर खाल्लंय. चाललो आहे जी फक्त मला माहित आहे, हिला माहित नाही. कारण की ती माझं आहे सेकंड सरप्राईज प्लॅन मधला सेकंड सरप्राईज. पण मला मी इतकं Yes. जास्त खाल्लं. आम्ही ते ती second नाही डोसा खायचं ना मागवला. मग, नाही खायचं. तो मी दोन अर्धाच डोसा, खाल्ला. दोन डोसा ते मी अर्धा खा. खाल्ला तो. सारखा अर्धा सारखा सोडून सेम दिला. डोसा पण दोन मला वेळा. असं वाटतं मस्त घरी जाऊन झोपावं आता. पण ठीक आहे, आपल्यासाठी सरप्राईज असल्यावर पण कशाला आता काय अशा बोलायचं? ठिकाणी चाललो आहे, ती जागा बघितल्यावर हिची सगळी झोप उडून जाणार. ही अजून जास्त खुश होऊन जाणार. आणि आय एम शुअर की ही खुश होणारच, कारण की ती गोष्ट तिला पाहिजे होती. ही हिंट आहे तुझ्यासाठी. मला खूप साऱ्या गोष्टी पाहिजे रे. अरे ते तर आहेच, पण ही गोष्ट पण तुला पाहिजेच होती. तिथे पण आपण आता जस्ट पोहोचत आहे. सेम 5 मिनिट्स. खरंच का? Yes. इतके जवळ कस काय? हे Yes. दूर होतं अभि. तू 5 Yes. मिनिट पहिले बोलला. ते तर ट्रॅफिक मुळे वेळ लागला. ट्रॅफिक पण आता बस पोहोचत आता आहे. बघू याचे 5 मिनिट किती आहे. लेट्स गो. बी रेडी फॉर द सेकंड सरप्राईज. आजचा माझ्या प्लॅनचा सेकंड पार्ट आम्ही आलेलो आहे आता. आणि ही पण खुश आहे ती जागा बघून. कुठे आलो आहे आपण, लवकर सांग. कारण आम्ही आलोय पल्मोनाज मध्ये. येस इकडे बाजूला पल्मोनाज आहे. येस येस आणि येस. मला तिथनं एक पेंडंट घ्यायचंय खूप दिवसापासून, पण ते आम्हाला मिळतच नव्हतं. आम्ही मॉलच्या पण एका स्टोअर मध्ये गेलो होतो. त्यांनी सांगितलं स्टोअर मध्ये अवेलेबलच नाहीये. आम्ही ऑलमोस्ट 3-4 पल्मोनास चेक केले. तो पर्टिक्युलर प्रोडक्ट अवेलेबल आता नव्हता. इकडे बघू की ते आहे की नाही. ते प्रोडक्ट इकडे आहे की नाही आम्ही नाही बघू, कारण की मी ऑलरेडी बघितलेला आहे आणि मी इकडे आलेलो आहे. आणि तो प्रोडक्ट अच्छा. इथे आहे, म्हणूनच आम्ही इथच्या पल्मोनास तू मध्ये इकडे आलो. बघून गेला येस, कधी? कारण की इकडून माझं ऑफिस जवळ आहे. मी 2 दिवस आधी ऑफिस मधून येता येता म्हणून मी इकडे आलो. तुला बोलली की बानेरला प्रोडक्ट बघू आपण. बघितलं आणि कन्फर्म केलं, म्हणूनच आज आम्ही आलोय. म्हणून मी म्हंटल होतं का हे मी याला सरप्राईज बोलली की बानेर मध्ये बघू, तर हा बोलला की नाही बानेर मध्ये नाही, ते हिंजवाडीवाला जायचं आहे. नवीन स्टोर आहे. Yep. आणि हे स्टोर ऍक्च्युली मला खूप मोठं पण दिसतं. प्लस पल्मोनाज मध्ये आता बाय 1 गेट 1 फ्री सुरू आहे. येस म्हणून आता 2 गोष्टी येस घेणार. येस येस येस. सो लेट्स गो. आणि अजून आता इकडनं जाताना आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ते मी तुला सरप्राईज देईन. पण माझा हाफ डे झाला थोडी आहे अजून. पण आपण देऊ ना, मग नंतर संध्याकाळचं संध्याकाळी. ओके चलो लेट्स गो. घेतलं आणि एकावर एक फ्री घेतलं. चला तुम्हाला दाखवते आता. एक गोष्ट घ्यायला गेलो होतो जे की माझ्या प्लॅन मध्ये होतं आणि घेऊन आलो 2. कारण बाय वन गेट वन फ्री होता मूर्खा. पण माझ्या असं नाही का, ए थांब Sec- अनबॉक्सिंग असं आता. सेकंड प्रोडक्ट तर माझ्यासाठी घेऊ शकलो असतो ना. दोन्ही तिन्ही स्वतःसाठी घे. नाही, मेन्सचं काहीच नव्हतं. काही पण नको सांगू खोटं- आता खोटं vlog मध्ये बोलते. तू. मेन्सचं होतच नाही काय. अनबॉक्सिंग आता मी तुम्हाला दाखवते जे मला घ्यायचं होतं खूप दिवसापासून, आणि ते मला आता फायनली मिळालेलं आहे. जो माझा प्लॅन झाला आहे हे सक्सेसफुल. मैं कुछ येस. मैं क्या ही बताऊं. आता तुला मी थँक्यू बोलते, कारण मी तू म्हंटल मला होतं आधीच का actually माझे जे मला दोन पाहिजे प्लॅन होतं आहे ते ते दोन्ही घेऊन दिलं. सक्सेसफुल राहणार. दोन्ही तुला आवडणार. येस येस येस. हे क्लिअर नाही होत आहे. कॅमेरा आता तिकडे झालं- आहे. आता झालंय. तर आम्ही घेतली आहे फिश, एक मोठी फिश आणि एक बेबी फिश. मला खूप दिवसापासून हे घ्यायचं होतं. हे पेंडंट आहे आणि मला ना याला म्हणजे माझ्या चेन मध्ये टाकायचं होतं, पण मग हे इतकं जास्तच डेलिकेट आहे की मी ते माझ्या ह्याच्यात नाही घेतलं आणि त्यांची जी चेन आहे त्याच्यातच ठेवलं. खूपच सुंदर. हे मी किती दिवसाची शोधत होती, फायनली मला मिळालंय. तर आता Thank अब you. हमारा प्लान खत्म इकडे. और तुम्हारा प्लान शुरू. अशा प्रमाणे माझा प्लॅन इकडे संपलेला आहे. पण आता दुसरा सेकंड हाफ सुरू होणारा इंटरव्हल नंतरचा पार्ट, ज्याचा मला काही आयडिया आणि नाहीये. हा एक मिनिट, सेकंड दाखवलं ना काय आहे, म्हणजे बाय वन माझ्या प्लॅन मध्ये तर एकच गोष्ट होती. अभि आपण किती वेळ लावला पण स्टोर मध्ये. येस. कारण हे प्रोडक्ट ज्या प्राइस मध्ये होतं, मला सेकंड प्राइस म्हणजे हे अशी छोटे छोटे इयरिंग्स आहे.
खूप सुंदर प्रिटी इयरिंग्स आहे आणि अगदी सिम्पल आहे, कशावर पण जाणार आहे. बाय वन गेट वन असल्यामुळे मी काय केलं, मी सेम प्राइस किंवा कमी प्राइस मधलं शोधत होते. कमी प्राइस मध्ये काहीच मिळत नव्हतं आम्हाला. असं होतं की 1000 रुपये 1500 रुपये वगैरे जास्त मिळत होतं. म्हणून मग मी हे सिम्पल इयरिंग्स घेतले जे ऑलमोस्ट सिमिलर प्राइस मध्ये मिळाले, म्हणून आम्हाला जास्त काहीच एक्स्ट्रा पे करायला लागलं नाही. सो आय एम व्हेरी हॅपी. कोणी पण हे असं झाल्यावर कोणी पण हॅपी होणार, कारण की आम्हाला आयडियाच नव्हतं का सेकंड प्रोडक्ट आम्हाला फ्री मिळणार आहे. फायनली या आउटलेट मध्ये याच्यात दिसत असेल मी नुसती हसत आहे. आणि मी ऑफिस एक दिवस ऑफिस मधून येताना मला नवीनच आउटलेट ओपन झाला, तर मी बघितलं, मी म्हटलं लेट सी काय इथे तो प्रोडक्ट अवेलेबल आहे का, आणि खूप मोठं लकीली तो store आहे हे. अवेलेबल होता. तर चला आता ह्याचं आता सरप्राईज नेक्स्ट start पार्ट करू आपण. नेक्स्ट पार्ट आता तू कुठेतरी मी जिथे बोलणार तिकडे थांब, फक्त गपचूप थांब, मी तुला सरप्राईज करणार आहे तिकडे. ओके, मी ती प्लेस बघून तुला बरोबर Let's सांगणार go. कुठे थांबायचं. लेट्स गो. सो लेट्स गो. हॅलो, आय एम बॅक. आणि आम्हाला इतकी जास्त घाई झाली की मी घरचं काहीच दाखवू शकली नाही. आम्ही खूपच फास्ट आलो. आणि हे बघा, मी माझं पेंडंट घातलंय फिशीवालं, इयरिंग्स पण घातलंय, आणि मी माझ्याचकडे इकडे मॅप लावून बसली आहे. फक्त अभिला सांगत आहे की सरळ जायचंय, कुठे जायचंय, जे काही, आणि त्याला मी घेऊन चालली आता मस्त एका ठिकाणी. मगाचं जे सरप्राईज मी बोलली होती येताना, त्याला म्हटलं होतं मी की थांब तू कुठेतरी, मी जिथे म्हणणार तिकडे, पण आमच्या घराकडे येता येताच आम्हाला खूप वेळ लागला, म्हणून ते सरप्राईज राहिलं. पण आता मी त्याला एवढ्या बेस्ट जागेवर नेत आहे आणि त्याला अशी मजा येऊन जाणार आहे. त्याला मी कपडे काढून दिले सगळं की हेच घाल आणि चल. सो हे बघा, हा इकडे ड्राईव्ह करत आहे, तर आता कदाचित नाही बोलू शकणार. येस, पण आता आम्ही तुम्हाला चाललो कुठे आहे आपण, तेच ना, आम्ही तुला नेते ना, तू पण ऍटलीस्ट चल. काही तर सांग नाही. या वेळेवर आपण कुठे काही चाललो? सांगितल्यानंतर मग ते सरप्राईज कसं राहणार. अरे म्हणजे कोणत्या टाईपची, जसं तुम्हाला आता मी सांगितलं सकाळी होतं का दुपारी? सकाळी ऍटलीस्ट हे तर सांगितलं होतं ब्रेकफास्ट करायला हा, चाललो पण आहे, तुम्हाला तुझ्या हे- फेवरेट प्लेस आहे, पण तू मला जागा नव्हती सांगितली ना. पण काही तर हिंट दे का कुठे तर चाललो? हे थोडं ना लांब आहे, त्याच्यामुळे मला तर वरती ठेवावं लागत आहे, म्हणून मी माझा फिश घातलाय आज. आम्ही आमच्या जागेवर पोहोचलोय. Yes. आणि ह्याला जे पाहिजे होतं ते मी दिलाय. माझं खूप दिवसानंतर अशा जागेवर आलो आहे. मला अशा जागेवर येणं खूप मस्त वाटते. येस, ढिंचिक प्लेस. yes. आता तुम्हाला वरती जाऊन दाखवू की कसं आहे. आम्ही आलोय सोशियो किचन अँड बार. खूपच असं सनडाऊनर वगैरे होता आज तिकडे, पण आम्हाला ऑफकोर्स वेळ झाला आणि आम्ही 7:30ची बुकिंग केली होती आणि आता ऑलरेडी 8 वाजले आहेत. तर आता जाऊन बघू की आपल्याला झालं ती ते. प्लेस मिळणार की नाही. सो चला. येस, आम्ही इकडनं ब्लॉग कसा करणार आहे नाही माहिती, कारण इकडे आवाज पण येणार आहे की नाही. आत्ताही आमचा आवाज येत आहे की नाही माहित आवाज नाही. येऊ किंवा नको येऊ दे, पण प्लेस एक नंबर एक नंबर आहे, म्हणजे सरप्राईज वाली Yes. एक नंबर प्लेस. मला खूप आवडलेली आहे प्लेस. लवकर जाऊ आणि बघू प्लेस कशी आहे. आम्ही पहिल्यांदा इकडे येत आहे. आवाज आम्ही कुठे बसलोय दाखवतो. मस्त व्ह्यू आणि मस्त मला क्लबिंग पॉइंट जमला. बाहेर सुरू आहे सनडाऊनर इव्हेंट आणि आम्ही बसलोय आत. आता Yes. म्हणजे तिकडे बाहेर बसलो होतो हायवे साईडने, पण आम्हाला तिकडे मेन्यू नव्हता मिळत, म्हणजे वेगळा मेन्यू मिळत होता, म्हणून आम्ही आतमध्ये येऊन बसलो. पण आतमधलं पण एम्बियन्स चांगला आहे, मला आवडलंय. हा, ambience आतमध्ये मस्त आहे, एक नंबर. cafe मस्त आहे, म्हणजे क्राऊड चांगला आहे, वाईब चांगली आहे. पण खूपच मस्त आणि आहे. मला वाटलं नव्हतं का आपण अशा ठिकाणी येणार आहे. सो आय सरप्राईज की आपण अशा ठिकाणी आलो आणि कारण खूप मी बढिया कधी प्लेस agree आहे. होत नाही अशा ढिंचिक प्लेसवर यायला मी अग्री होत नाही, आणि आज मी याला स्वतः इकडे घेऊन आली आहे. आज मी बुकिंग केली, याला सांगितलं नाही आणि इकडे घेऊन आली. येस, बहुत बढिया. एक नंबर प्लेस, एक नंबर वाईब, एक नंबर क्राऊड. खूप मजा येते, खूप मजा. आणि आता तर जस्ट आम्ही आता आलो आहे. आता अजून मजा येणार. आता जस्ट पार्टी स्टार्ट झाली आहे. So आता आम्ही chill करू, मस्त मजा करू. तसं सरप्राईज झालं हे. फक्त एकच सरप्राईज देऊ शकली मी, आणि फर्स्ट वाला जे सरप्राईज होतं ते जरा आता पुढचं कॅन्सल झालंय, पण थोड्या वेळाने जरी मिळालं तरी मी कम्प्लीट करू शकते. दिवस सेकंड हाफ संपायचा आहे, तो लेट सी. मला अजून काय सरप्राईज भेटू शकते, लेट सी. काय घेऊन आली आहे अभिसाठी, जे मी फर्स्ट बोलली होती की हा मला काहीतरी सरप्राईज घ्यायचं आहे, ते हे आहे. त्याला बोलवते. अभि, ये बाहेर. काय घेतलं? नाईस. आय एम कमिंग. काय? हे तुझ्यासाठी.
थँक्यू. मला हे आयडिया नव्हती याची, बट व्हेरी नाईस. आता मी तुला सांगते मी का दिलाय, कारण तू मला नेहमी फुलं देत राहते. तर मी किती दिले असं आजपर्यंत? 1-2. ही वेगळी गोष्ट आहे की मी स्वतः याला बोलते की मला फुलं घेऊन पाहिजे, मला फ्लावर्स पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, थँक्यू sunflower पाहिजे. थँक्यू. पण तू देतो ना तेव्हा येस. म्हणून हे आज तुझ्यासाठी. आणि मी हे Thanks. सकाळपासून डिसाईड केलं होतं, पण मला कुठेच फ्लावर्स वाले नाही दिसले. आणि जे मगाशी दिसले होते ते आम्हाला खूपच कुठेतरी एका मार्केटमध्ये होतं. मग आपली गाडी तिकडे थांबली नाही. सो आता नाईट म्हणजे Thanks. लास्टला म्हणजे फायनली तू तुझं सेकंड पण प्लॅन केला. म्हणजे मी 2 प्लॅन केले होते सरप्राईज, तर तू पण 2 प्लॅन केले. थँक्यू. सोशोवाला जरासा असं फ्लॉप झाला जर का वाटलं पण मला. ठीक आहे, ते म्हणजे जागा आवाज- चांगली होती, मजा हा. आली तेवढी. कारण तिथे बघ ना आवाज नाही आला, तर मजा ती मला एवढी मजा नाही आली, पण तुला मजा आली. सो बट That's घरी it. जाताना दिस पण- इज नाईस समथिंग आणि हे किती सुंदर आहे बघ. नाईस ऍट दी एंड. तर आता हे सगळं झालंय. आता आपण आपल्या ब्लॉगचा इकडे एंड करू, Yes. कारण दिवसाचं पण एंड झालंय ह्याच्यासोबत. येस. आणि दिवसभर थकलोय आपण. आज खूप जास्तच हा. व्लॉगिंग झाली, आज सकाळपासून जास्तच फिरणं बाहेर. झालं. घरी पण नाही गेलो, फक्त मध्ये गेलो, फ्रेश झालो, परत बाहेर निघालो. लगेच निघालो 5 मिनिट. माझा हात दुखला. तर तुम्ही आमच्या बाकीचे पण ब्लॉग्स बघत राहा. हा पण ब्लॉग कसा झाला ते सांगा. आणि आम्हाला कमेंट करून सांगा की कोणाचा हाफ चांगला होता, माझा फर्स्ट हाफ, तिचा सेकंड हाफ. Yes. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. आमचा इंस्टाग्राम चॅनल सुद्धा लाईक, शेअर, कमेंट, फॉलो करा, बिस्किट रोटी. आणि आम्हाला सजेस्ट करून सांगा की आम्ही अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू शकतो. आणि तुम्ही आमचं इंस्टाग्राम पेज ऍक्च्युअली जाऊन बघा एकदा, बिस्किट रोटी. तुम्हाला आवडेल, नक्की Yes. आवडेल. आणि आवडलं तर प्लीज फॉलो करा. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय बोलू. येस, बाय बाय. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय बाय.